या मॅच मध्ये तर एक चांगली अटॅक आपल्याला पाहायला मिळेल का तर या सुभाष सुरुवात करणार या षटकाची सेमीफायनल 1 तुम्ही पाहतायत प्रेक्षक राजा सुद्धा हळूहळू संध्याकाळच्या सत्रामध्ये जॉईन होताना आपल्याला दिसतोय आकाश गुरव मागच्या मॅच मध्ये मॅग्निफिसंट फलंदाजी त्याने केली होती परंतु त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे आणि क्रिकेट सातत्याने आपल्याला हे शिकवतं काल आपण काय केलंय मागच्या मॅच मध्ये काय केलं याला फारसं महत्व नाहीये पुन्हा एकदा तुम्हाला 0 पासून सुरुवात करावी लागते पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने सिंगल कंप्लीट केली जाते नेक्स्ट मॅच स्टेशन वाईज लॉट आई गावदेवी चिंतामणी कल्याण आणि त्यांच्या विपक्ष युएसजी विक्रोली इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट मॅन्डेटरी आहे लाऊड अपील विकेट करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे पार्टनरशिप ब्रेक केली जाते प्रवीण बॅक टू द पवेलियन या धावेची गरज होती का सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत सुभाषने मात्र आल्या आल्या इम्प्रेस केले पुन्हा एकदा 3 बॉल वरती फक्त एकच धाव दिली आहे जेव्हा शॉर्ट ब्रेक डिस्क जॉकीला देऊया संधी यस डीजे शॉर्ट कव्हरिजन वरती थोडासा फंबल जरी झालं असलं तरी रन आउटच्या रूपामध्ये झटका लागतोय सिंगलने मात्र धावफलक पुढे जाणार आहे 2 धावा धावफलकावरती आहेत पंच करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता संपर्क झाला नाहीये एवढा चांगला यावेळेस हलक्या हाताने सिंगल कंप्लीट होणार आहे आणि धावफलक 3 या स्कोर कार्ड वरती आहे धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 3 या स्कोर कार्ड वरती आहे
रनआउटची संधी आहे तिथे. सूरजचं कौतुक करावं तितकं कमी आहे. रन आउटच्या रूपामध्ये आकाश गुरव बॅक टू दी पवेलियन गॉन. मोठा मासा गाला लागलाय. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहिलं अजून एक झटका. धीम्या गतीचा बॉल. सलीमने केलंय व्हेरिएशन. जसं आपल्या मोबाईलचं सॉफ्टवेअर आपण दर 6 महिन्यामध्ये बदलतो ना, तसं बॉलरला लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन करावं लागतं. स्लोवर वनचा वापर लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटर बॅक टू दी पवेलियन. स्मिथला जावं लागतंय. अजून एक धक्का. यस डीजे मास्टर. धावांचा विचार केला 3 वरती. अजून एक धक्का. तिसरा धक्का लागतोय. 3 लॉस ऑफ 3. न्यू बॅटर ऋतिकला इंट्रोड्यूस केलं गेला. सलीम गडकरी. व्हेरिएशन चेंज ऑफ पेस. फास्ट लोकल पासून स्लो लोकल कधी कन्वर्ट झाला बॅटरला समजलाच नाही आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं मोठा झटका लागतोय. अजून एक. राजापूर एक्सप्रेस आज आंबोली नगरीमध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करतोय. अटॅक फील्ड सेटअप. शॉर्ट कव्हर वरती थोडंसं सिली पॉइंट रिजन वरती तो क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. ऑफस्टिकच्या बाहेर पंच अर्थातच तटस्थ आहेत. सलीमने काय गोलंदाजी केली. पहिल्या प्रारंभिक 2 चेंडूवरती विकेट आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजून एक चांगला बॉल. 1 मोर विकेट डाऊन. ऋतिक ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये मुख्य डायसला सलामी देणारा विकेट गॉन. या डीजे. नगरीमध्ये दाखल झाला आणि काय गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर निखिलला इंट्रोड्यूस केले गेले. निखिलवरती जबाबदारी. डाव सावरायचा इथून. अजून एक चांगला फटका. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल 4 या स्कोर कार्डवर. 5 चेंडूचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त सलीमने 1 धाव खर्च केली आहे आणि महत्वाचे गडी बाद घेतल्या 3. अजून एक चांगला बॉल. दांडी 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 गुल. सलीमची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. फक्त 1 धाव खर्च केली आहे. महत्वाचे 3 गडी बाद घेतल्यात आणि 4था गडी रन आउटच्या रूपामध्ये सुद्धा आहे.
अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण सलीम गडकरीने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. मॅन फ्रॉम राजापूर, काय गोलंदाजी राहिली. अजून एक महत्वाचा धक्का, तब्बल 5 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. अर्थातच क्रिकेटचा खेळ जरी चालू असला तरी जर स्कोर कार्ड कडे तुमच्या नजरा गेल्या तर असं वाटेल की फुटबॉलची मॅच तर तुम्ही पाहतायत की काय, कारण धाव फलक आहे, धावांवरती अर्थातच शार्प आणि तब्बल 5 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या सूरजला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे ऋग्वेद क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, स्वतःला झोकून दिलं. वियंग पॅकर माझगाव आतापर्यंत मॅच मध्ये पूर्णपणे पकड बनून आपल्याला दिसते, कारण पहिलं षटक सुभाषचं खूप क्रुशल राहिलं. फक्त 3 धावा खर्च केला, तिथे प्रेशर क्रिएट झाला आणि त्याच्यानंतर उर्वरित काम सलीमच्या त्या पहिल्या चेंडूवरती सूरजच्या थ्रोने केलं. आणि त्यानंतर मात्र वियंग पॅकर माझगाव आतापर्यंत खूप हाय स्ट्रेंथने पुढे जाताना दिसते. इथे मात्र सूरजचं सुद्धा षटक सिंगलने सुरू झाले. अजून एक चांगला बॉल, धुंडो धुंडो रे साजना, नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅटर रिव्ह्यू आहे, वाईड साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत. रिव्ह्यू लॉस्ट. इथे मात्र अजून एक चांगला बॉल आहे. बॅक टू बॅक 3 चांगल्या डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोठे आणि त्यांच्या विपक्ष वियंग पॅकर माझगाव. अजून एक चांगला बॉल, ऑफ करण्याचा प्रयत्न, आंबोली चषकाच्या VIP डायसला सलामी देणारा अजून एक धक्का, गॉन. सिक्स विकेट्स. चला बॅटरने आमच्यापर्यंत पोहोचवा. जयेश अजून एक डॉट बॉल आहे, अजून एक डॉट बॉल आहे. फक्त आणि फक्त धावफलकावरती 5 धावा आहे. शेवटचा अंतिम चेंडू इथून येणं बाकी आहे.
आई गावदेवी चिंतामणी कल्याण आणि UAG विक्रोळी टॉस साठी आपण रेडी राहायचंय. लगेच षटक समाप्त झाल्यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये टॉसच्या प्रक्रियेसाठी पंचांसोबत जोडलं जायचंय. स्टेशन वाईज मधला पहिला सामना असेल आई गावदेवी चिंतामणी कल्याण आणि त्यांच्या विपक्ष USG विक्रोली. धावफलकाचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 6, गडी सुद्धा बाद झाले 6. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग मार्क वरती साहिलला इंट्रोड्यूस केलं गेलं. धावांचा जर विचार केला फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती आहेत आणि 6 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. आंबोलीचं दमदार असरदार चषक पहिलं पर्व तुम्ही पाहताय. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा. मनगडाचा वापर सिंगलने मात्र धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड. स्टेप आउट केलाय. विकेट नंबर 7 वरती लागतोय 7वा धक्का. देऊया अर्थातच ध्वनी यंत्रणेला संधी. यस मिस्टर डीजे मास्टर. हार्दिक फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले. साहिल 100% एफर्ट्स. सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 8 या स्कोर कार्डवर. वियंग पॅकर माझगावने पहिल्या बॉल पासून या मॅच मध्ये आतापर्यंत डॉमिनेट केलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 3 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे. तर मात्र कुठेतरी आशिष किरण तुमच्यासाठी पुन्हा एकदा इथे मात्र नो बॉल आहे. पंच दंडित करतायत. नो +1 1 के साथ 1 फ्री. 10 ऑन द स्कोर कार्ड. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 टू गो. अजून एक सिंगल धावफलक 11 स्कोर कार्ड वरती आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 डिलिव्हरीज अजूनही इथून बाकी आहेत. बॅक टू बॅक 2 मोठे फटके येऊ शकतात का? हार्दिककडे ती क्षमता कुवत कॅलिबर कॅपेबिलिटी आहे, परंतु त्या क्षमतेचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे, दाखवावा लागणार आहे. इथे मात्र वाईड +1. धावांचा विचार केला धावफलक 12 या स्कोर कार्ड वरती आहे.
धावांचा विचार केला बघता बघता धावफलक 13 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. हार्दिक बॅक टू द पवेलियन. एट विकेट डाऊन. शेवटचा गडी आणि चेंडूचा जर आपण विचार केला, शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच टॉस साठी आई गावदेवी, चिंतामणी कल्याण आणि युएजी विक्रोळी. लगेचच इनिंग संपला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पंचांशी अर्थातच भेट घ्यायची टॉस साठी. इथे मात्र वाईट बॉल आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. नॉट आउटचे संकेत येत आहेत. इथे मात्र वाईट बॉल आहे. धावफलक बघता बघता 15 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. एखाद चौकार जर या चेंडूवरती आला ना तर चित्र वेगळंही असू शकतं, कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. हे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट होतीये आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 16-17 धावांचा पाठलाग करायचंय. स्टेशन वाईज लॉर्ड मधला आंबोली चषक 2025 चा पहिला सामना आई गावदेवी कल्याण अर्थातच चिंतामणी कल्याण आणि त्यांच्या विपक्ष युआयजी विक्रोली. टॉस साठी लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. रोहन स्वतः तिथे उपलब्ध आहेत. कॅप्टन तुम्हाला तिथेच नियम समजण्यात येणार आहेत. आई गावदेवी चिंतामणी कल्याण त्यांच्या विपक्ष युआयजी विक्रोली.
अजून एक खुशखबर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते. येणाऱ्या एप्रिल मे मध्ये तब्बल 1.5 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा सुद्धा तुम्हाला क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सुद्धा एक क्रिकेट रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी महत्त्वाची खबर आहे. येणाऱ्या एप्रिल मे मध्ये तब्बल 1.5 लाख रुपये पारितोषिक असणारी अंडर क्रिकेटची क्रीडा स्पर्धा तुम्हाला या अंबोलीच्या दत्तगुरु क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहे. 6व्या मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं धावांची गरज आहे. वियंग पॅकर माझगाव संघाला 17 धावा करायच्या आहेत. बॉलिंग मार्क वरती धीरज, त्याच्या समोर ऋग्वेद आणि सूरज ही जोडी पाहायला मिळते. कमी धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी आहे. सबमरीन डिलिव्हर करताना आपण पाहिलं कुठेतरी वेस्ट हाईटने डिलिव्हर झाला. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ट्रॅक, छोटा पॅकेट बडा धमाका, स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. आणि ऋग्वेदची खासियत आहे माझगाव संघाकडून सातत्याने मागच्या काही हंगामामध्ये वन ऑफ द इमर्जिंग प्लेअर म्हणून त्याची ओळख राहिली आहे. ऋग्वेदला आपण पाहतोय क्लासिकल पिक केलं, स्टेप आउट आणि सरळ समोरच्या दिशेने केलाय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, चौकारानंतर लगेच सिंगलने मात्र आपण पाहिलं वनडीच्या रूपामध्ये घेतली आहे धाव आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 5 या स्कोर कार्डवर. सत्राचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट वरती जाऊन साइड अँगल कॅमेरामॅनला सलामी देणारा सिंगल आलाय वनडीचा. धावांचा विचार केला धावफलक 6 या स्कोर कार्ड वरती आहे. करण्याचा प्रयत्न होता, मुख्य होर्डिंगला सलामी देणारा ऋग्वेदचा विकेट गॉन. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय तब्बल 8. अभिला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे नॉनस्ट्रायकर एंड वरून चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. जसं चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नॉनस्ट्रायकर एंड वरून वेटचं कॉलिंग आलंय आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सामंजस्य कॉलिंग असणं गरजेचं आहे. यावेळेस सूरज सेन्सिबल क्रिकेट, क्रॉस बॅटेड पॅडल स्वीप, सिंगलने मात्र धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय
7 या स्कोर कार्ड वरती आहे. बॅकफूट वरती पुन्हा एकदा पंच केलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक डॉट बॉल आपण पाहतोय. मॅच कुठेतरी आपण पाहिलं कमबॅक. थोडंसं अंडर प्रेशर बॅटर सूरज ऑलरेडी डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळताना सध्या तरी दिसतोय. आणि इथे थोडंसं चर्चासत्र सल्ला मसलत दोन्ही बॅटर सबी आणि सूरज मध्ये होणार आहे. आणि या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळेल का? कारण मागच्या काही चेंडूवरती पूर्णपणे शांत पवित्रा सूरजने घेतली आहे. त्याच्या नेचरला सूट न होणारा अर्थातच सध्या तरी तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय. परंतु खूप महत्वाची मॅच आहे. इथे मात्र हार्दिक, हीच हार्दिकची खासियत आहे. वायकट्टाचं शेवटचं मॅचचं षटक तुम्हाला जर आठवत असेल तर हार्दिकने संपूर्णपणे त्या षटकामध्ये मॅच टर्निंग टेबल केलं होतं. इथे मात्र रनआउटची संधी, फेकी लाऊड अपील, नॉट आउटचे संकेत येत आहेत. नॉट आउटचे संकेत येत आहेत. एका धावेने धावफलक 8 या स्कोर कार्ड वरती आहे. परंतु इम्प्रेसिव्ह धावांचा विचार केला धावफलक 8 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. फक्त आणि फक्त महत्वाच्या क्षणामध्ये 2 धावा आतापर्यंत 5 चेंडू मागे हार्दिकने खर्च केल्यात. एक माना तो मॅच सुद्धा त्याने या स्पर्धेमध्ये पटकावलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, प्रेशर क्रिएट झालं आणि त्याचं रूपांतर विकेट मध्ये झालंय. अभी बॅक टू दी पवेलियन गॉन. यस डीजे मास्टर, महत्वाचा झटका. बारामध्ये 9ची गरज आहे. आकाश गुरवला इंट्रोड्यूस केलं गेलंय. महत्वाची मॅच आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी आकाश गुरवचं षटक निर्णायक असणार आहे. 12मध्ये 9ची गरज आहे. एका बाजूला सूरज थोडंसं स्ट्रगल करताना दिसतोय. एक चौकार जरी अर्थातच ऋग्वेदने लगावला, त्याच्यानंतर धावफलक पूर्णपणे थांबला गेलाय. यावेळी डॉट बॉल आहे. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. समीकरणामध्ये बदल. 11-9ची गरज आहे. रन बॉल पेक्षाही कमीच इक्वेशन आता ऑलमोस्ट रन बॉल कडे आलंय. फटका चांगला इनटू द गॅप. सूरजने मात्र चौकाराची कोंडी फोडली आहे. चौकार आलाय. आतापर्यंत थोडंसं अंडर शेल वाटत होता. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स ही पवित्र आता त्याने घेतली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 12 या स्कोर कार्डवर. 5ची गरज अजूनही आहे. संयम त्याने आतापर्यंत दाखवला. थोडासा रूम तिथे मिळाला. आकाशने चुकी केली अवे फ्रॉम द ऑफस्टम्प बॉल आणि त्याच्यावरती प्रहार केलाय सूरजने. गती सुद्धा थोडीशी कमी होती आणि खराब बॉलवर मायनर मिस्टेक वरती इथे चुकीला माफी नाहीये.
बिग हिट करण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट. 9 मध्ये 5 ची गरज अजूनही. न्यू बॅटर साहिल, ज्याने मागच्या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी थ्रू द कव्हर्स एक चौकार लगावला होता, परंतु या मॅच मध्ये सुरुवात शून्यापासून करायची आहे. हीच क्रिकेटची खासियत आहे. तुम्ही काल मागच्या मॅच मध्ये मागच्या ओव्हरमध्ये काय केलं याला फारसं महत्व नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, अंडर प्रेशर. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आकाश गुरवणे ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. 17 धावा डिफेंड करायच्या होत्या. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाईल अशी तरी चित्र सध्या तरी आपल्याला दिसत आहेत. 8 मध्ये 5 ची गरज आहे. साहिल पुन्हा एकदा अंडर प्रेशर, फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट केलं. हार्दिकचे प्रयत्न तिथे होते. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 4 ची गरज अजूनही आहे. धावफलकावरती धावा आहेत 13. 7 मध्ये 4 ची गरज आहे. खूप क्रुशल चेंडू असणार आहे. या चेंडूवरती किती धावा येतील किंवा विकेट जाईल का, या प्रश्नाच्या उत्तरावरती या मॅचचं संपूर्ण गणित उर्वरित असणार आहे. 4 ची गरज अजूनही आहे. एका बाजूला आकाश गुरव खूप चांगला षटक, एक चौकार जरी आला असला तरी आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्यात. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होती. समीकरण असताना येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 3 ची गरज आहे. तीनची गरज आहे. सिंगल येतोय शॉर्ट बॉल आणि सागर मात्र अशा पद्धतीचे सिंगल काढण्यामध्ये पारंगत आहे. टॅप केलं त्याने समोरच्या दिशेने. फक्त एक धाव, आता 2 धावेची गरज आहे. मॅच अजूनही इथून बनू शकते. एका दुसरा विकेट. प्रेशर टेस्ट मॅच स्टाईल मध्ये साहिल विरुद्ध क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्टेप आउट केलंय आणि ती एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेची अजूनही गरज आहे.
इथे मात्र आपण पाहतो वियंग पॅकर इन टू द मेगा फिनाले ऑफ आंबोली चषक 2025. हाडलक अधिरा सत्यविनायक कामोडे, तुम्ही सुद्धा खूप चांगला खेळ दाखवलाय. घेऊया शॉर्ट ब्रेक, येऊया मग मैदानाच्या आतमध्ये, जिथे एका बाजूला आई गावदेवी चिंतामणी कल्याण आणि UAG विक्रोळी स्टेशन वाईजचा पहिला सामना. या डीजे